गंगा नदी ही भारतीय संस्कृती ज्या काठावरती वसली वाढली आणि आपण जर का स्वातंत्र्यपूर्व काळ पाहिला तर खरं तर सप्तसिंधूंचा हा प्रदेश आणि या सगळ्या नद्यांमधली महत्त्वाची नदी म्हणजे गंगा नदी। आणि या गंगा नदीशी आपली आस्था इतकी निगडीत आहे की सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की जर का आपण हिंदू असाल, प्राण सोडत असाल आणि अशी स्थिती असेल आपल्या घरात किंवा कोणाकडे, तर शेवटच्या क्षणांमध्ये तुमच्या तोंडात गंगेचं पाणी सोडलं जातं। इतकं महत्त्व या नदीला देण्यात आलेलं आहे। आता या नदीचं नंतर पुढे राजकारणही झालं। या नदीनं साम्राज्य तयार होताना आणि विलयाला जाताना सुद्धा पाहिली। सध्या मात्र राजकारण वेगळं चाललेलं आहे। ते पाण्याच्या शुद्धतेचं तर आहेच, पण त्याच्या जोडीला प्रादेशिक राजकारण सुद्धा आहे। आणि याला निमित्त ठरलेलं आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं विधान। राज ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात असं म्हटलं की जेव्हा मला म्हणजे राज ठाकरेंना बाळा नांदगावकरांनी गंगेचं पाणी आणलं आणि ते द्यायला गेले होते, त्यावेळी हे राज ठाकरेंचे शब्द आहेत की हड मी ते पाणी पिणार सुद्धा नाही। तिकडे लोक, स्त्रिया, बायका, बाकीची सगळी मंडळी ज्या प्रकारे बगलेत हात घालून आंघोळ करत असतात ते पाणी काय प्यायचं, आणि त्याला सगळा हशा वगैरे सुद्धा पिकला। आता राज ठाकरे जे सांगू पाहतायत त्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या अर्थ आहे का? तर अर्थ आहे, कारण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानंच म्हटलेलं आहे की गंगेचं पाणी प्रदूषित आहे आणि विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया असतील किंवा विशिष्ट प्रकारच्या म्हणजे विष्ठेचे काही विशिष्ट प्रकारचे कण, जे काही त्याची जी शास्त्रीय परिभाषा आहे त्याचं प्रमाण नेहमीपेक्षा त्या पाण्यात जास्त सुद्धा आढळतं। त्यामुळे राज ठाकरे म्हणतात ते तांत्रिकदृष्ट्या योग्य असलं तरी ज्या प्रकारे ते बोललेले आहेत आणि ते राजकारणी आहेत ते मात्र अनेकांना दुखावणारं ठरलेलं आहे। आणि हाच आपण विषय घेतलेला आहे। राज ठाकरे यांनी गंगा नदीच्या बाबतीत, त्याचं पाणी पिण्याच्या बाबतीत, आंघोळीच्या बाबतीत जे काही विधान केलं ते आपल्याला पटतं का? या बाबतीत आपल्यासोबत मान्यवर आहेत। त्यांच्याकडे जाण्यापूर्वी पहिल्यांदा आपण जाणार आहोत इथे आपल्या पोल सेंटरमध्ये जाणार आहोत आणि काय म्हणतायत लोक, आपण प्रश्न काय विचारलेला आहे तो माझा पोल सेंटरमध्ये आपण बघूयात की लोकांना मी प्रश्न काय विचारला होता माझा पोल सेंटरमध्ये। 0 आवर्सचा चर्चा जनहिताची आपला प्रश्न आहे, महाकुंभात जिथं लोकांनी आंघोळी केल्या तिथून आणलेलं पाणी मी पिणार नाही, राज ठाकरेंच्या या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का? होय किंवा नाही हा प्रश्न विचारलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या सगळ्यात शेवटी आपण पाहणार आहोत। त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आवाहन आहे की पुढचा पाऊण तास आपण आपल्या मोबाईलद्वारे, लॅपटॉपवर असाल तर त्याद्वारे तुम्ही या प्रश्नामध्ये सहभागी होऊ शकता, उत्तर देऊ शकता आणि या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता। काही निवडक प्रतिक्रिया सुद्धा आपण त्यानंतर पाहणार आहोत। हा आपला आजचा हा प्रश्न। या दरम्यान आपण आता बघणार आहोत पाहुण्यांकडे जाण्यापूर्वी काही प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत, कारण राज ठाकरेंचं विधान म्हटल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येणं तर स्वाभाविक आहेत। कोणत्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपण पाहूयात। नितेश राणे आणि त्याचप्रमाणे संजय राऊत यांची प्रतिक्रिया। राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे सहकारी आहेत आणि राज ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये हिंदुत्वाचा पुकार केलेला आहे भारतीय जनता पक्षाबरोबर। अचानक ते हिंदुत्ववादी झालेले आहेत। आता राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी नेता असता, समाजवादी पार्टीचा असता, काँग्रेसचा असता किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा असता किंवा आमच्यापैकी कोणी असतं, तर या विधानावर भारतीय जनता पक्ष, मिंदेंची सेना त्यांनी थैथयाट केला असता की कसा हिंदुत्वाचा अपमान झाला। तो आमच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे। मी स्वतः माझ्या आईबरोबर महाकुंभला जाऊन आलेलो आहे, गंगा स्नान केलेले आहे। मला तर आजपर्यंत एक साधी खाज पण आली नाही माझ्या कुठल्याही माझ्याबरोबर गेल्या लोकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास झालेला आहे। मग त्यांना कुठले 4-5 लोक भेटले हा विषय विचारायला पाहिजे ना। आणि हाच मुद्दा बकरी ईदच्या टायमाला काळात जेव्हा बकरी कापून जी घाण पाणी सोडलं जातं तेव्हा कोण विचारत नाही। आता ह्या रमजानच्या नावाने आता मोहम्मद अली रोड आणि या भागात जाऊन बघा रात्री काय धिंगाणा टाकला जातोय, सगळ्या खाऊन पिऊन घाण खालती टाकतात, तेव्हा कोण विचारत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।